नमस्कार, मी हर्षदा क्रिएटिव्हिटीमधून बोलते. सकाळी सकाळी सुप्रभात सगळ्यांना. तर हे बघा, मी अशी हे फुलं तोडते आहे झाडाची देवाच्या पूजेसाठी. तर ही फुलं तोडलेली आहेत आणि इकडं हे धोतलेलं एक छोटं फुल आलेलं आहे. आणखी दाखवतो तुम्हाला, हे मोहरीचं झाड. आणखी आता नवीन अपडेट, हे स्ट्रॉबेरीचं आणि हे लाल भोपळ्याचं आहे. वेल सगळं खालपर्यंत उतरतो आहे हळूहळू. कांद्याचं बी. आणि हे एक नवीन आले आता बघा, थांबा. हे एक व्हायलेट कलरची जास्वंद खूप छान उमलली. अमरलिलीची फुलं. अजून पांढरी सदाफुली, राणी कलरची सदाफुली. हां, हे पीस लिली. हे एक आहे चांदणी. आणि आता अजून कांद्याचं फुल झालं. हा पालक आहे, पालकाची बिया. आणि आता थोडं हळूहळू मोगरा व्यवस्थित फुटायला लागलेला आहे. आणि आणखी हे बघा, हे एक आहे. आणि आता तुम्हाला दाखवते, ही एक कळी सुंदर आली आहे. इथं एक आहे आणि तिकडे एक आहे. तिकडे दिसतंय का? हां, हे बघा, ही एक. हां, 2 झालं. आणि तुम्हाला मी म्हटलं होतं ना की हे एक हाडजोडचं वनस्पती आयुर्वेदामधली आहे. जर समजा कुठं लागलं, दुखलं, खुपलं तर ते झाडांचं पान घ्यायचं आणि वाटून मग ते लावायचं. हा पुदिना. मध्ये मी पुदिन्याची गड्डी आणली होती, तर ते पुदिन्याची गड्डी छानपैकी, जरा लाल माती आहे त्यामुळे त्याच्यामध्ये पटकन आली व्यवस्थित. आणि हा आहे आमचा विड्याच्या पानाचा वेल, व्हायलेट झाड आहे. हे आता मी लावायचं चाललं आहे, पण कुठं लावायची जागा मिळेना. हे बघा, ही आमची मध्ये मध्ये करते कशी बघा, नीलम. हे आणि तुम्हाला अजून एक अपडेट दाखवायचं आहे की अंजिराचं झाड आहे, त्याला आता परत अंजीर आलेलं आहे छोटूसं. तर लाईक अँड सबस्क्राईब माय चॅनल. आणि हे बघा, आणि हे दिसतंय तुम्हाला, शेंग दिसते. हे बघा, हां, ही शेंग आलेली आहे. खूप छान वाटतं आहे बागेत असं काही काही आलं की. लाईक अँड सबस्क्राईब माय चॅनल. धन्यवाद.